नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे कच्च्या कैरीचे कँडी। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण का त्यामध्ये मी तुम्हाला छोटे छोटे असे टिप्स सांगणार आहेत। तर चला, तर दोन इथे कैरी घेतलेले आहेत, मी त्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि त्या मी आता बारीक कट करून घेणार आहेत। तर पूर्ण असं आपण बारीक कट करून घेऊया त्या दोन्ही कैरींना। ही आम कँडीची रेसिपी एकदम साधी आणि सिंपल आहेत आपली। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा, तुमच्याही मुलांना असे कँडी तयार करून द्या। तर आता ते मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे। ती अशी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची प्युरी तयार करून घेऊ। आपली ही प्युरी तयार झालेली आहे आणि एका पॅनमध्ये आपल्याला ती टाकून 5 ते 10 मिनिटं अशी शिजून घ्यायची आहेत। तिचा असा कलर चेंज झाला, थोडीशी शिजून घ्यायची आहे 10-15 मिनिटं। आणि त्यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। मी 2 कैरे वापरलेले आहेत, तर त्या अंदाजे मी 1 वाटी साखर टाकलेली आहेत आणि ते आपल्याला 10 ते 15 मिनिटं असं छान शिजून घ्यायचं आहे। जास्त पतलं नाही करायचं आहे आपल्याला ते। आणि अर्धा चमचा मिरी पूड घेतलेली आहेत, अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहेत आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे। ते सर्व त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। आणि असा एक तारी पाक झाला, अशा पद्धतीने पाक तयार झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। असं थोडंसं घट्ट झाल्यानंतर जास्त पातळ पण नाही राहू द्यायचे आणि जास्त घट्ट पण खूपच कडक पण होऊ द्यायचं नाही। आणि त्यामध्ये थोडंसं मी फूड कलर घातलेला आहे, ग्रीन कलर। तो आपल्याला सर्व मिक्स करून एका ताटाला मी असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ते आपण बनवलेलं मिश्रण त्यावरती मी सर्व ताटामध्ये मी टाकून ठेवते थंड होण्यासाठी। आणि थंड झाल्यानंतर हे बघा, अशी एकदम छान असे नरम कँडी तयार होतात। कडक पण होत नाही साखरेसारखे आणि खूप पतले पण नाही। तर आपल्याला जो आकार पसंत येईल तो आकारात आपण कँडी तयार करून घेऊया। आणि बघा, कँडी पूर्ण तयार झालेली आहे। त्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर घालते, 2 किंवा 3 चमचे। ते पूर्ण असे कँडी त्यामध्ये मिक्स करायचे आहेत। खूप असे छान असे कँडी तयार झालेले आहेत, आंबट गोड खूप छान लागतात। त्यामध्ये काळं मीठ आणि मिरी पूडची चव लागते खूप। मुलांना तर खूप आवडतात त्या। हे बघा किती छान असे तयार झालेले आहेत। अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।